मित्रहो नमस्कार. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली. या पोस्टमध्ये म्हटलं होतं, बाहेरून आलेल्या पवारांची ताकद वस्तादाला चांगलीच महागात पडतीये. पुढे अजून म्हटलं होतं, राज्यसभेचा राजीनामा न देऊन सुनेत्राताईंनी दाखवलं की राजकारण त्यांनाही कळतं. मित्रो, ही पोस्ट पाहिल्यानंतर एक गोष्ट सहज लक्षात आली. शरद पवारांचे राजकीय विरोधक वयाच्या 86व्या वर्षी सुद्धा शरद पवार या नावाची दहशत बाळगून आहेत. राजकारणातला वस्ताद ही विरोधकांनीच शरद पवारांना दिलेली उपाधी. पवार आजही वस्ताद आहेत हे सोशल मीडियावरच्या अशा पोस्ट सांगून जातात. 2 वर्षापूर्वी 2024च्या लोकसभेला ह्याच वस्तादाने सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता. नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचा टेकू मिळाला नसता तर सत्तेचा मुकुट मिरवणारे आज विरोधी बाकावर बसले असते. 2024च्या लोकसभेला 10 पैकी 8 जागा जिंकल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी खरा धसका घेतला तो शरद पवारांचाच. पुढे विधानसभेला जो रिझल्ट आला तो मराठी जनतेला पारदर्शक कधीच वाटला नाही. विधानसभेत शरद पवारांच्या पक्षाला आपली यंत्रणा वापरून सर्वाधिक डॅमेज पोचवला गेला. ठाकरे आणि काँग्रेसपेक्षा कमी जागा शरद पवारांच्या पक्षाला मिळाल्या. बरं, निवडणुकीनंतरही हे लोक थांबले नाहीत. निवडणुकीनंतरही शरद पवारांचे काही शिलेदार फोडले गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर पवारांना MIM पेक्षाही कमी जागा मिळाल्या. मात्र तरीसुद्धा 86 वर्षांच्या शरद पवारांची दहशत विरोधकांच्या मनातून काही केल्या कमी होत नाहीये. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मागच्या काही वर्षांपासून अजितदादा सत्ताधाऱ्यांसोबत होते. आता सुनेत्राताई अजितदादांचा पक्ष घेऊन सत्तेत राहिल्याने शरद पवारांना फारसा फरक पडणार नाहीये. दोन्ही गट एकत्र आले तर त्याचा शरद पवारांना मनस्वी आनंदच झालेला असेल. आणि दोन्ही गट एकत्र नाही आले तर आयुष्याची 50हून अधिक वर्ष राजकारणात सत्तेची अनेक पदं उपभोगणाऱ्या पवारांना फरक सुद्धा पडणार नाहीये. या वयात सुद्धा शरद पवार मनाने खंबीरच आहेत. परंतु 86 वर्षांच्या शरद पवारांना खोचक टोमणे मारण्याची हुक्की विरोधकांना मधून मधून येत असते. ही हुक्की सांगून जाते की पवारांचे विरोधक आजही शरद पवारांना किती घाबरून आहेत. शेवटी मित्र एवढंच सांगेन की शरद पवार या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या वस्तादाची दहशत महाराष्ट्रात आजही कायम आहे.